प्रशांत कोरटकरची थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणी होणार। कोरटकरला तेलंगणातनं पोलिसांनी अटक केली। प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल। शिवभक्तांचा संताप लक्षात घेता पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात घेऊन जाणार। विकृत इतिहास सांगणारी व्यक्ती अखेर सापडली। इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया। कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य। कोरटकरला नागपूरच्या कोणत्या नेत्यांचं संरक्षण होतं का याची चौकशी व्हायला हवी, अनिल देशमुखांची मागणी। प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना का लागला, अमोल मिटकरींचा सवाल। कोरटकरच्या अटकेला उशीर हे नागपूर पोलिसांचं अपयश। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत अपमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवरती कायमस्वरूपी बंदी आणणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती। सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर खोक्याला शिरूर न्यायालयाने सुनावली कोठडी। सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांकडनं शाही बडदास्त। जेलबाहेर खोक्या बिनधास्त मोबाईलवरती बोलतानाचा व्हिडिओ समोर। काल दुपारचा व्हिडिओ असल्याची माहिती, त्यामुळे कोठडीत आरोपींची शाही बडदास्त कशासाठी असा प्रश्न उपस्थित। 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवांच्या भूमिकेत होती। 2014 मध्ये 147 जागा देण्यास तयार असताना उद्धव ठाकरे 151 जागांवरती अडून बसले। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। 2014ला भाजपचे वरिष्ठ नेते युती तोडण्यासाठी आले होते, संजय राऊतांची माहिती। बाबरी प्रकरणानंतर आम्ही 60 ते 70 जागांवरती निवडणूक लढवणार होतो, त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले, राऊतांचं विधान। 2014ला भाजप शिवसेनेतली युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते। खासदार संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। आज कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा होणार। बीड प्रकरण, परभणी प्रकरण, कोरटकर, सोलापूरकर या सगळ्या प्रकरणांवरती मुख्यमंत्री उत्तर देणार। आज महायुतीच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येईल। राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंना उपाध्यक्षपदासाठी संधी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। विधिमंडळ समित्यांची घोषणा आज होणार। महायुती आणि महाविकास आघाडीचे या संदर्भामध्ये एकमत। सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्गही मोकळा। बनावट पनीरच्या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक महत्त्वाची बोलावली। भाजप आमदार विक्रमसिंग पासपुतेंच्या लक्षवेधीनंतर बैठक। एफडीए आयुक्तांना बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश। मनसेचं मिशन महानगरपालिका सुरू। मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी बैठक बोलावली। मनसे पक्ष कार्यालय राजगड इथे बैठकीचे आयोजन। दोन 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न। सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन। कुणाल कामरावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांनी कामराला नोटीस बजावली। चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कामरा सध्या पुदुचेरीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती। फोन सुद्धा बंद असल्यामुळे त्याला ट्रेस करण्यात पोलिसांना अडचणी। आपण माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराचं स्पष्टीकरण। आपण घाबरत नसून कुठेही लपून बसलो नसल्याचं कामराचं वादानंतर अधिकृत स्टेटमेंट। कुणाल कामराच्या स्टुडिओवरती कारवाई, औरंगजेबाची प्रवृत्ती, संजय राऊतांची प्रतिक्रिया। कामराने काहीही चुकीचं म्हटलेलं नाहीये, गद्दाराला गद्दार म्हणणं ही चूक नाही, राऊतांचं कामराला समर्थन। कुणाल कामराकडनं हॅबिटॅट क्लबमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध। मनोरंजन स्थळ हे फक्त एक स्टेज, कॉमेडीसाठी स्थान जबाबदार नाही, कामराचं स्पष्टीकरण। कुणाल कामराच्या गीतावरती शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुलेंचा संताप व्यक्त। स्टुडिओज नाही तर कामरालाही फोडलं पाहिजे, चौगुलेंची प्रतिक्रिया। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपी अटकेत। अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 113 वर। सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियातल्या फुटप्रिंटच्या आधारे कारवाई। पोलीस कोठडी
संपलेल्या 36 आरोपींची कारागृहात रवानगी. फहीम खानचा जामिनासाठी नागपूरच्या सत्र न्यायालयामध्ये अर्ज. प्रकरणावरील पुढील सुनावणी 1 तारखेला पार पडेल. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान आणि अब्दुल हाफिज यांच्या घरावरच्या तोडक कारवाईला न्यायालयाची स्थगिती. 15 दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे राज्य सरकार आणि पालिकेला निर्देश. गुन्हेगारांवरती कारवाई करा, पण निरपराधांचं घर तोडणं अन्यायकारक. वाढत्या गुन्हेगारीवरती चर्चा टाळण्यासाठी सरकार मुद्दे डायव्हर्ट करतंय. इम्तियाज जलील यांचा आरोप. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावरती झाडाची कत्तल करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मासळीच्या उत्पादनात वाढ. होळी सणानंतर माकुळ मासळीची आवक वाढली. अलिबागमध्ये माकुळ मासळीला प्रति किलो 300 ते 400 रुपये भाव मिळतोय. जुन्या लोखंडी एन्फोर्समेंट पुलावरती एप्रिलमध्ये हातोडा पडणार. नव्या पुलाच्या कामालाही सुरुवात होणार. या जुन्या पुलाच्या जागी नवीन डबल डेकर ब्रिज उभारण्यात येणार. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेने मागवली कर्जाची परतफेड न करता निष्क्रिय झालेल्या खात्यांची माहिती. तपासात कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची चौकशी करणार सर्वोच्च न्यायालयाचा चौकशीसाठी टास्क फोर्स. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त. हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणी फिल्टर मशीन धूळ खात. लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या फिल्टर मशीनवरती धूळ. कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडले. 5 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. प्रकरणामध्ये सहाय्यक नगर रचनाकार आणि कनिष्ठ लिपिकही ताब्यात. धाराशिवच्या ढोकीपाठोपाठ कळंबमध्येही बर्ड फ्लूचा संशय. कळंब स्मशानभूमी परिसरामध्ये अनेक कावळ्यांचा मृत्यू झाल्याची बाब स्थानिकांकडून निदर्शनास. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये हिट अँड रनची घटना. मेहुणीच्या लग्नासाठी आलेल्या जावयाचा मृत्यू. अज्ञात वाहनानं दिलेल्या जबर धडकेमध्ये राहुल मिसार यांचा मृत्यू. बीडच्या परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये फसवणूक झालेल्या ठेवीदारांचा पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये गोंधळ. मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. आरोपींना पोद्दार इंग्लिश स्कूलमधनं मदत केल्याचा ठेवीदारांचा आरोप. यवतमाळमध्ये एसटी बस चालकाचा विद्यार्थिनीवरती अत्याचार. या प्रकरणी आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक केली. परभणीच्या दैठणा बस स्थानकासमोर ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठीमागून धडक. अपघातामध्ये ट्रॅव्हल्समध्ये बसलेले 4 जण गंभीर जखमी. जालना परतूर तहसील कार्यालयाच्या गोदामाला भीषण आग. जुनं साहित्य आणि महत्वाची कागदपत्र जळून खाक. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट. पालघरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला भात मोठ्या प्रमाणावरती जळून खाक. अज्ञातांनी आग लावल्याची महामंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती. परभणी पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात. नाली बांधकाम आणि अंगणवाडी संरक्षण भीत कामाच्या मोजमाप पुस्तिकेसाठी मागितली 10,000ची लाच. घर झडतीमध्ये सापडला 80 ग्राम सोनं आणि 58,500 रुपये. धारावीमध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीचा स्फोट. पीएमजी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावरती पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीमध्ये आग लागल्यामुळे स्फोट. सीमा गावित आणि रेणुका शिंदेची पॅरोलसाठी हायकोर्टात याचिका. फाशीचं जन्मठेपेत रूपांतर करताना आरोपींना कोणतीही सवलत न देण्याचं कोर्टाकडनं स्पष्ट. क्रूर बालहत्याकांडातील आरोपींच्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध. पुढचे 2 दिवस मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता. मुंबईमध्ये मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट वातावरणात हवामान विभागाचा अंदाज. रविवारपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. तापमान 43°C पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. याबाबत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. हिंगोली जिल्ह्यातल्या पाणीसाठ्यात मोठी घट. तापमानात वाढ होत असल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावरती मागणी.
1 मे पासून एटीएम व्यवहार महागणार. आपल्या बँकेचं एटीएम सोडून दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधनं पैसे काढल्यास ₹1 शुल्क पडेल. कंत्राट देताना अल्पसंख्याकांना 4% आरक्षण देण्याचा प्रस्ताव कर्नाटक विधानसभेमध्ये मंजूर. राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची माहिती. खासदारांच्या पगारामध्ये 24% वाढ. दैनंदिन भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ. संसदीय कामकाज मंत्रालयाकडून अधिसूचना जारी. आशियातलं सर्वात मोठं श्रीनगरचं ट्युलिप गार्डन 26 मार्चपासून पर्यटकांसाठी सुरू होणार. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या हस्ते पार पडणार उद्घाटन. इस्रायलचे गाझा पट्टीत पुन्हा हवाई हल्ले. खान युनिस इथे झालेल्या हल्ल्यात पॅलेस्टिनी पत्रकाराचा मृत्यू. गाझा पट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यामध्ये महिला आणि मुलांसह 60 पॅलेस्टिनींचा मृत्यू. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा. येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागली. येमेनमधून डागलेली अनेक क्षेपणास्त्र जेरुसलेमच्या आकाशामध्ये दिसली. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या इस्तानबुलचे महापौर एक्रम इमामोग्लू यांच्या समर्थनार्थ आंदोलन. इस्तानबुलच्या सिटी हॉल बाहेर नागरिकांची निदर्शनं. इस्तानबुलचे महापौर आणि विरोधी पक्षनेते एक्रम इमामोग्लू यांच्या अटकेनंतर तुर्कीमध्ये वातावरण तापलं. अंकारापासून इस्तानबुलच्या सर्व रस्त्यांवरती निदर्शनं. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौमधल्या सामन्यामध्ये दिल्लीचा थरारक विजय. लखनौवरती एका विकेटने दिल्लीने विजय मिळवला. क्रिकेटर KL राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीला कन्यारत्न. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली. पंजाब किंग्सचा आज गुजरात टायटन्सशी सामना. संध्याकाळी 7:30 वाजता गुजरातमध्ये सामन्याला सुरुवात होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.